थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. सेकंड राऊंडचे सेकंड मॅच नमो चषक 2025. आजचा दुसरा दिवस. सावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेचकरवाडी. यावेळी शॉट अगदी आपण पाहताय पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. बॅकवर्ड डीप पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात केली आहे. बेचकरवाडी टीमनं टॉस जिंकला तसा लगेच बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि पहिला बॉल फेस करत असताना संजूच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कैलासच्या विरोधामध्ये. यावेळी फुल लेनचा बॉल ऑन साईडला टर्न केला. मिडॉनचे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने सरसावले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु बचावले त्या ठिकाणी. अगदी आपण पाहताय संजू त्या ठिकाणी पोहोचले. एक धावचीकी सिंगल कंप्लीट झाली. एका धाबेनं जर पाहायला गेलं तर धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. सोमजा 11 सावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेचकरवाडी या दोन टीम दरम्यानचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये नमो चषक 2025 चा थरार आपण अनुभवतोय. 2 मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी आहे. आपण अगदी 5च मिनिटांमध्ये ते किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. नेक्स्ट बॉल घेऊन निघाला पुन्हा एकदा कैलाससाठी. हो वाडा डिलिव्हरी समोर टाकला होता. पाय वाकवला होता. बैठक मांडली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर थोडासा पाठीमागे सारलं फलंदाजाला आणि तिथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय कैलास. अचूकता आता त्याला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे. शॉर्ट बॉल होता. हुक करायचा होता पाठीमागे परंतु टायमिंग जमलं नाहीये. टायमिंग जुळलं नाहीये. स्वतःवरती नाराज आहे. जसा शॉट ऑफर झाला त्यानंतर लगेच हात डोक्यावरती गेला. अशा पद्धतीचा बॉल माझ्या समोर आलाय आणि त्याला मी एक्झिक्यूट करू शकलो नाहीये. हे मात्र माझं दुर्दैव राहिलंय. कारण की ज्या पद्धतीनं बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे कैलासची असा बॉल त्यानं बीट केला हा सर्वांना प्रश्न पडून राहिला. इथे देखील मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पोहोचतील का. बॉल हातातून निसटलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथून देखील कंप्लीट झाल्यात. एक चांगलं बॅटल एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सोमजाई सावले जे बॅटिंग करत असताना 45 धावसंख्येचा पाठलाग त्यांनी सहजरित्या केला होता. तर दुसरीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर आणि इथे चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 11 वरती. 11 धावा धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. गोलंदाज ओमकार आलाय गोलंदाजीसाठी. 4 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहताय. सेकंड मॅच आपल्या समोर आली आहे. समोर संजू. इथे आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका लॉब केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता. त्याच्याकडनं झाली चुकी आणि इथून आपण पाहताय जेल ड्रॉप झाला. अमर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. जलला जज करत होता. लॉंग ऑन मधून मोठा चेस होता. मिड ऑन पर्यंत त्याला पोहोचायचं होतं. पोहोचला देखील होता परंतु बॉल हातातून अगदी खाली पडला. जेल ड्रॉप झाली. तिथून मात्र जर पाहायला गेलं तर आणखीन 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचले 13. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. चांगला बॉल वाईट यॉर्कर. इथे देखील आपण पाहताय पुश करा खुश राहा असा हा बॉल परंतु इथे चुकी झाली आहे. बॉलला आतमध्ये तर ढकललाय. आणि इथून 3 धावा 3 रन्स इथून मात्र कंप्लीट झाल्यात.
बॅटकडे 3 धाबा आल्यात. 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले ते. पाठीमागे सुपला शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग स्टॉपला आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 वरती. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना मिचकरवाडी टीमच्या. यावेळी देखील अगदी फुलालींचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी अमर पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळतात आणि बॉल सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. आणखीन एक चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती. प्रश्न पडलाय सोमजाई सावले टीमला. इतका चांगला खऱ्या अर्थानं खेळाडू आहे अमर. आपण पाहताय बऱ्याचशा स्पर्धा तो खेळत असतो. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे सावले टीमसाठी आणि त्याच्याकडनं अशा चुका अपेक्षित नसतील टीमला. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील डीप मध्ये, परंतु तिथे देखील चौकारच पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मिचकरवाडी. थँक्यू डीजे थँक्यू. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे फलंदाज कैलासची आपण पाहताय आणि इथून देखील फटका तर दर्जेदार केला, परंतु पुन्हा एकदा फलंदाज मात्र इथे बचाव झालाय फलंदाजाचा. कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तोच फलंदाज तेच रिझल्ट पाहायला मिळत आहे आणि इथून देखील आपण पाहताय 2 धाबा आल्यात. 2 धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचते 30. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. अजूनही उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये अजूनही टार्गेट इथून सेट करायचंय. तर बॅटिंग करत असताना अच्छा रन कंप्लीट झाली की नाही ते चेक करायचं आहे. ओके, स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी सांगतायत की रन्स कंप्लीट झाले की नाही ते चेक करायचं आहे. पंचांचा इथे DRS आलाय. पंचांना चेक करायचं आहे, खात्री करून घ्यायची आहे की ही रन्स कंप्लीट झाले की नाही. 2 ओव्हर तर समाप्त झाल्यात, परंतु या ओव्हरमध्ये आणि या बॉलवरती किती रन्स आल्यात ते आता चेक केल्या जातील.
ओके सर, कंप्लीट आहे सर, कंप्लीट झाला 2 धावा, धावफलक जाऊन पोहोचले 30 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीसाठी आलाय जितू. जितू आलाय गोलंदाजीसाठी, आपण त्याला पाहू शकता. आणि जितूचा पहिलाच बॉल मिस सायबिंग राहिला हवेमध्ये, फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, तोपर्यंत मिळतील 2 धावा. प्रत्येक बॉलवरती प्रहार चढवायचा आहे. दोन्ही फलंदाजांना एक टार्गेट सेट करायचं आहे. चांगले स्ट्रोक जर का इथून खेळले गेले तर मात्र एक चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळेल. आणि ती धावसंख्या जर का इथे आली तर मात्र आमच्याकडे तेवढे गोलंदाज अगदी आहेत की त्या धावसंख्येला बचाव करतील. त्यासाठी मात्र हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मिचकरवाडी टीमचा. कैलास आणि संजूचा 5 बॉलमध्ये वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय संजू, तर 8 बॉलमध्ये वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो म्हणजे कैलास. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी यष्टीरक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. याच डॉट बॉलची खऱ्या अर्थानं गरज आहे सोमजा 11 सावले संघाला. हे डॉट बॉल जर का आले तर मात्र इथून कमीत कमी धावसंख्येवरती आम्ही रोखू शकतो मिचकरवाडी टीमला. आणि तोच प्रयत्न आता जितूचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. छोटा गोलंदाज परंतु चांगली कामगिरी करतोय. शॉर्ट आर्म पुल केलाय, हाफ ट्रॅकर होता, डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांच्याकडनं मिसफिल्ड झाली आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडंसं खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, निराशजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती सोमजाई सावले टीमकडनं. टीमचा स्वतः कर्णधार खऱ्या अर्थानं अमर जर पाहायला गेलं तर त्याच्याकडनं थोडीशी खराब फिल्डिंग झाली, त्याच्याकडनं मिसफिल्ड झाली, त्याचा फायदा खऱ्या अर्थानं समोर बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. तो झेल खऱ्या अर्थानं महत्त्वाचा होता, तो ड्रॉप झाला. या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या अर्थानं आता चेंजेस कराव्या लागतील सोमजाई 11 सावले टीमला. या चेंजेस आणावे लागतील आपल्या फिल्डिंगमध्ये. यावेळी देखील मिस टायमिंग राहिला हवेमध्ये, यष्टीरक्षक आलेत, पकडले कॅच, फायनली विकेट मिळाली आहे सोमजाई 11 सावले टीमला. संजूजी आक्रमक झाला होता, चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत होते, पार्टनरशिप बिल्डअप होत होती मेचकरवाडी टीमची. आणि तो ब्रेक थ्रू हवा होता सोमजाई सावले टीमला, तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो जितूने. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत जितूने, इकॉनॉमिकल राहिलाय तो. 1 चौकार, तिथे फिल्डरनं चांगली कामगिरी केली असती तर कदाचित मात्र तिथे देखील धावा बचाव करू शकला असता. धावसंख्या पाहायला मिळते ती 36. 2.3 ओव्हरचा मॅच बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत बेचकरवाडी टीमनं. आणखीन एक हॅप ट्रॅकर हॅमर केले त्याला. काव कॉर्नर मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. नेमकं काय घडलं जातंय या टीमच्या बाबतीत हे देखील कळायला मार्ग नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी केली ना जितून, जबरदस्त कमबॅक करून दिला त्याने आपल्या टीमसाठी. एकही बॉल त्यानं समोर टाकला नव्हता. अगदी समोर जर पाहायला गेलं तर सेट फलंदाज होते, कैलास होता, त्याचवेळी संजू देखील मैदानाच्या आतमध्ये होता, त्याला देखील मोठा फटका मारू दिला नाही. संजूची विकेट त्याने मिळवली, कैलासच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग केली आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं त्याला फिल्डिंगची जर का साथ लाभली असती ना तर हे षटक अगदी इकॉनॉमिकल राहिलं असतं. ते 2 चौकार जर का बचावले असते ना तर या ओव्हरमध्ये आपल्याला अवघ्या आणि अवघ्या 3 ते 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. इतकी चांगली गोलंदाजी जितूची पाहायला मिळाली. शेवटची ओव्हर असेल, शेवटचं षटक आता सोमजाई सावले टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नयन आणि समोर आपण पाहताय कैलास आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना सलामीला आला. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटिंगचा विचार करायला गेलो तर 8 बॉलमध्ये 20 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. त्याच्या साथीनं आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत, तो बॅटिंगसाठी आला. 3ऱ्या क्रमांकावरती त्याला बॅटिंग मिळाली आहे. 40 धावा धावफलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नयनचं हे षटक
ऑन साईडला बैठक मांडली होती, ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा शॉट नाहीये, मिस टायमिंग राहिला होता, व्यवस्थित कनेक्शन झालं नव्हतं, परंतु तिथे मिळतील 2 धावा कारण की स्ट्राईक आता हवी आहे कैलासला, त्यासाठीच तो प्रयत्न करेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली, गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यश आलंय. या दोनही फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. एक बॉलचा खेळ समाप्त झाला नयनच्या. इथे देखील आपण पाहता यश लागली आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली आहे कॅच, फायनली विकेट मिळाली आहे. कैलासची आक्रमक झाला होता आणि चांगले स्ट्रोक लगावत होता. कदाचित असं देखील असू शकतं की कैलास अगदी तिसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती होता, तिथून त्याचा मोमेंटम खऱ्या अर्थानं ब्रेक झाला. कारण की 6 बॉल नॉन स्ट्राईक एंडवरती राहिल्यानंतर त्याचा जो मोमेंटम होता, त्याचा जो फ्लो होता, तो तिथे मात्र मिस टायमिंग झाला. आणि त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये जसा बॅटिंगसाठी आला तसं मात्र पहिला बॉल त्याने फेस केला, व्यवस्थित कनेक्शन झालं नव्हतं, तिथे 2 धाबा आल्या आणि दुसऱ्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो इथून बाद झाला. धावसंख्या पाहायला मिळते ती 42. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, सेकंड राऊंडची सेकंड मॅच. सोमजाई सावले आणि त्यांच्या विरोधामध्ये मेचकरवाडी. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं 43 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतील. दोन्ही टीम जर विचार करायला गेलो तर सोमजाई 11 मेचकरवाडी आणि सोमजाई 11 सावले दोनही अगदी जर पाहायला गेलं तर फार मातब्बर संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. मेचकरवाडी जर आपण विचार करायला गेलो तर यंगाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्ममध्ये असलेला हा संघ, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये क्वालिफाय होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा दिग्गज संघांना त्यांनी पराभूत केलाय. इतका भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा संघ आणि तो आज सोमजाई सावले टीमच्या अगेन्स्ट खेळताना सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आणखीन एक वाईट बॉल, वाईड आला, वाईडच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 45-45. इथे देखील स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला अगदी पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय षटकार. सिद्धांतच्या पाठमधून हा षटकार आला आणि या षटकारानं आता धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचेल ती 51. 51 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता नयन देखील, परंतु हा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला, ओव्हर पिच करून घेतला आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि तिथून मात्र हा षटकार बनवला सिद्धांतनं. 51 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट तर मात्र चांगलंच जमवलंय सोमजाई 11 मेचकरवाडी टीमनं. आणखीन एक व्हाईट बॉल. जो प्रयत्न राहिलाय नयनचा आउटसाइड ऑप्शन टाकण्याचा, जिथे खऱ्या अर्थानं त्याला बचावात्मक कामगिरी करायची आहे, फलंदाजापासून आपला स्वतःचा बचाव करायचा आहे, त्याच्यामध्ये त्याच्याकडून खऱ्या अर्थाने 3 वाईट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालेत. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका तर चांगला केलाय, फिल्डर आलेत, जेल ड्रॉप. तोपर्यंत 2 धाबा इथून देखील कंप्लीट होत आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आज खराब कामगिरी झाली आहे, निराशाजनक कामगिरी झाली आहे सावले 11 सोमजाई 11 सावले टीमची, जिथे मात्र सोमजाई 11 सावले टीम फार चांगली कामगिरी करत असते फिल्डिंगमध्ये, परंतु आज थोडीशी खराब कामगिरी, थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार ठोकलाय सिद्धांत हेलिकॉप्टर पद्धतीनं. काय एलिव्हेशन मिळालं या फटक्यावरती, टायमिंग प्रॉपर आणि फटका देखील एकदम अप्रतिम षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60. 61 धावसंख्येचं टार्गेट आहे सोमजाई 11 सावले टीमच्या अगेन्स्ट. 60 धावा झाल्यात, 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच यातील विनिंग टीम आणि नागेवाडी या 2 टीम दरम्यान होईल. नागेवाडी टीम आपण कुठेही जाऊ नका,
जर गेले असाल तर आपण एकत्रित या आणि जशी मॅच संपेल आपला कॅप्टन टॉस साठी पाठवायचा आहे. हॅलो 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 या ठिकाणी नक्कीच सत्कारकडे जाऊया. इथे सत्कार मूर्ती आहेत. संजय इरनक साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून ह्या सत्कार केला जाईल. नक्कीच एक चांगली स्पर्धा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती लोककलेवर आधारित भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण जे गावदेव क्रिकेट संघ धोत्रे ब्रदर्स 11 आयोजित आदिवासी ओपन टेनिस क्रिकेटचे भव्य दिव्य सामने नमो चषक जागर आदिवासी संस्कृतीचा उत्सव आदिवासी लोककलेचा आणि ही लोककला सादर करत असताना खरं तर या क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं अतिशय चांगलं आयोजन, दमदार आयोजन, दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश माधव रसाळ साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय सुरेख आणि दमदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घेतलेली अफाट मेहनत आणि संघर्ष करून ही स्पर्धा खरं तर या ठिकाणी प्रस्थापित करण्याचं काम केलंय ते सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब त्यांच्या साथीला अगदी खांद्याला खांदा जोडून काम करणारे सन्माननीय काशीनाथजी रसाळ साहेब असतील आणि पूर्ण धोत्रे टीम असेल त्या सर्वांचं मी यथोचित या ठिकाणी आभार मानतोय. अतिशय चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच साहेबांच्या माध्यमातून कुठलंही कार्य असो कुणावरही संकट असो त्या संकटावर अगदी धावून जाणारे म्हणजे प्रत्येक वेळेस मदतीचा हात देणारे सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब यांचं खरं तर मनापासून आभार मानतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय. नक्कीच साहेबांना या ठिकाणी देतोय आदिवासी सलाम. धन्यवाद. सेकंड राऊंडची सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इन ॲक्शन दोन्ही टीम एकमेकांच्या अगेन्स्ट 4 ओव्हरमध्ये धाबा बनवल्यात. मेचकरवाडी टीमनं 60 टार्गेट येते 61 धावसंख्येचं. 24 बॉल 61 धावसंख्येचं टार्गेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याची होईल की डिफेन्स होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथचा पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर आहेत तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळते. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं फक्त खेळून काढला, दिशा दिली आहे बॉलरच्या. अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाजीची शैली पहिल्याच बॉलवरती ओळखली गेली. थोडासा पुढे टाकला होता, कटर होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढला अमरनं. एक धाव इथून धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईड आता रोहिदास आहे. रोहिदासचा पहिला तडाखा ऑन साईडला खेळला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि मात्र जेल ड्रॉप. जे चित्र पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं तेच चित्र आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळतं. इथून देखील आपण पाहताय रोहिदासला जीवदान मिळालं, त्याचा देखील जेल इथे ड्रॉप झाला. आणि ज्या ज्या वेळी फलंदाजांना जीवदान मिळतं त्या त्यावेळी तिथून मात्र अगदी दुसरा जन्मच असेल क्रिकेटमध्ये आणि त्याच वेळी मात्र तो फलंदाज चांगली कामगिरी करत असतो. आणि आता मात्र इथून रोहिदासवरती संपूर्ण लक्ष असेल कशा प्रकारची बॅटिंग करेल. यावेळी पुनश्च एकदा आतमध्ये येणारा बॉल तो ओळखता आला नव्हता रोहिदासला. अगदी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर अगदी बाहेर आला. ऑफ कटरचा इथे मात्र वापर केला गोलंदाज सोमनाथनं. इथून धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 4 धावा धाव फलक्यावरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत सोमनाथच्या या षटकातील. आपले हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल केला, फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अमरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 4 धावा आल्या. 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते 7 वरती, सॉरी 8 वरती. 8 धावा धाव फलक्यावरती आल्यात. सोमनाथ ज्यानं मागचं षटक अगदी निर्धाव फेकलं होतं मागच्याच मॅच मध्ये, त्या सोमनाथ वरती आक्रमण चढवलंय.
सोमजा 11 सावले टीमकडनं. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळतीये. हे चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर अगदी मोठ्या फटक्यांची गरज आहे त्यावेळी मोठे स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु ज्यावेळी चांगले बॉल समोर येतात त्याला सन्मान देखील दिला जात आहे. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. धावसंख्या या चौकारानं जाऊन पोहोचते ती मात्र अगदी 13 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. कैलासचा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येत होता. त्याला अगदी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर अगदी वेगानं पुढे सरकला. बॉल स्किड झालाय. तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर दुसरा बॉल इथून निर्धाव आलाय. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहताय कैलास. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील याच गोलंदाजानं एक निर्धाव षटक टाकलं होतं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील एक रन 2 रन देत त्याने एक विकेट देखील मिळवला होता. इतकी चांगली स्पेल त्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि ते फटका खेळला लॉंग लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. अगदी डीप मिड विकेटला फिल्डर होते ते अगदी लॉंग लेग पर्यंत दाबत गेले आणि या बॉलला अक्षरशः अडवलं त्यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आल्यात. इथून देखील फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा लॉंग लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. अलॉंग दी कार्पेट निघाला. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड झोनकडे अमर परंतु डायरेक्ट हिट झालीच नाही. प्रयत्न चांगला होता यष्टीरक्षकाचा त्या ठिकाणी परंतु तोपर्यंत अमर त्या ठिकाणी पोहोचला. धावा मिळतील पुन्हा एकदा 2 ने धावफलक आता जाऊन पोहोचेल. ते मात्र 19. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले होती. 17 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 बॉलमध्ये कोणतीही धाव आली नाही. त्यानंतर 2 बॉलवरती आल्या 4. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलाय. तिथे एकच धाव पाहायला मिळतीये. एक सिंगल आल्यानंतर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे ती मेचकरवाडी टीमची. आतापर्यंत धावा त्यांनी रोखल्यात. मोठे स्ट्रोक मात्र आले नाही आहेत. त्यासाठी जावं लागेल सोमजाई सावले टीमला. यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हर मधून उडवायचा होता बॉल. मिसटायमिंग राहिला होता. फिल्डर थोडेसे दूर आहेत. अगदी सेफ लँडिंग होते बॉलची. तोपर्यंत मिळेल पुन्हा एकदा एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 19. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बनवायचे 61 झाल्यात 19. म्हणजे अजूनही इथून जर पाहायला गेला मध्ये झाल्यात 19. 12 मध्ये अजून बनवायचे आहेत त्या म्हणजे 42. 12 बॉलमध्ये 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे. म्हणजे प्रति षटक जर विचार करायला गेलो तर 21 धावा बनवायच्या आहेत. 21 धावा जर का प्रति षटक जमवल्या तर मात्र ही मॅच इथून जिंकता येईल सोमजाई सावले टीमला. त्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. अजूनही 10 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत. इथून देखील प्रयत्न केले तर मात्र मॅचमध्ये पूर्णपणे आपली पकड निर्माण करू शकतील.
इतके चांगल्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 धावा बनवल्या. जिथे खऱ्या अर्थानं फिल्डिंग करत असताना सोमजा 11 सावले टीमने जर का फिल्डिंगमध्ये चुका केल्या नसत्या, तिथे धावा थांबवल्या असत्या, त्या झेल जर का पकडल्या गेल्या असत्या, तर मात्र या धावसंख्येचा जो कुठेतरी विचार अगदी कमी राहिला असता. परंतु तिथे झालेल्या चुका, जर आणि तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे, हे देखील तितकंच खरं आहे. गोलंदाजीसाठी आला सिद्धार्थ. सिद्धार्थचा पहिला बॉल कट करायचा होता, परंतु इथे टायमिंग जुळता आलं नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला मेचकरवाडी टीमकडनं पाहायला मिळतीये. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा संघ या वर्षी आपण पाहताय. इथे ऑन साईडला प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल चालला मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 6 षटकार. षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्येला आकारणी मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. अजूनही असे 2 ते 3 मोठे स्ट्रोक खेचावे लागतील, कारण की प्रतिषटक तुम्हाला 21 धावसंख्येचं इक्वेशन आहे. आता 6 तर आल्यात, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 26 धावा. या बिली पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डरनं केली आहे चुकी. इथे देखील जेल ड्रॉप झाला. एक सिंगलच धाव इथून पाहायला मिळेल, म्हणजे धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचेल. 27 धावा धावफलकावरती झाल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे अगदी 8. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील शॉर्ट बॉल होता, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, परंतु गती थोडी कमी होती या बॉलवरची आणि इथून मात्र चेक करायचंय बाउन्स साठी. ओके, चला या किरण सर, या आपण चेक करायचंय बाउन्स आहे की नाही या बॉलवरती, कारण की ऑलरेडी एक बाउन्स इथे गोलंदाजाला दिलं होतं. जर हा बाउन्सर असेल तर मात्र तो नो बॉल दिला जाईल, यात मात्र शंका नाहीये, परंतु त्याची शहानिशा आता केली जातीये. सर हा सेकंड बाउन्सर आहे, म्हणजे हा नो बॉल असेल. ओके, अगदी डोक्याच्या वरून बॉल निघून गेला, जास्त उचली होती या बॉलवरती. आणि वैभव सरांचं कौतुक करूया, त्यांनी अगदी ओळखलं होतं. लगेच डिसिजन या ठिकाणी आलाय तिसऱ्या पंचांकडे. नो बॉल आलाय. फ्रीटचा बॉल, फुलटॉस, लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. गती थोडी कमी होती. एक तर कंप्लीट झाली आहे, का मिळणार दुसरी? आणि दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. गुड ट्रेनिंग बिटवीन विकेट. आता माहिती होतं सिद्धांतला देखील फ्रीटचा बॉल आहे. अमर त्या ठिकाणी अगदी फ्लो मध्ये आलाय. मोठा फटका तो मारायचा प्रयत्नच करेल. अशा वेळी त्यांनी देखील अक्कल लढवली आणि अगदी कमी गतीनं लोअर फुलटॉस बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला. त्याच्यावरती आल्या त्या 2 धावा, एकंदरीत 30 धावा धाव फलकावरती आहेत. इथे देखील आपण पाहता पंच सांगतात नो बॉल. सन्माननीय शरदजी इष्टे
पुलिंग बूथ अध्यक्ष, पात्रत पंचायत समिती अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. यावेळी स्ट्रोक तर चांगला केला, फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉलमध्ये आतापर्यंत सिद्धार्थनं 16 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 35. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. या मॅचचा हा निर्णायक बॉल असणार आहे. याच्यावरती मोठा स्ट्रोक आला, बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. मॅच बनवून ठेवले शेवटच्या ओव्हरसाठी अमरनं आणि रोहिदासनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये आला 39. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये इथून धावा बनवायच्या आहेत. सहा बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल 22 धावसंख्येची गरज. 39 धावा धावफलकावरती आल्यात. 22 धावा बनवायच्या आहेत. अमर आणि रोहिदास सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही सेट झालेत. 13 बॉलमध्ये 21 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तर अमर. 7 बॉलमध्ये 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते रोहिदास. आणि गोलंदाज आला तो म्हणजे आता नैनेश. नैनेश आलाय 6 बॉलमध्ये 22 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. समोर रोहिदास. यावेळी ऑन साईडला स्केअर केले, बॉलला स्ट्राईक दिली अमरला. कारण की अमर जर विचार करायला गेलो तर 13 बॉलमध्ये 21 या धावसंख्येवरती खेळतोय. तो सेट झाला. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत म्हणजे मॅच तो इथून जिंकवू शकतो हेच मात्र माहिती आहे. रोहिदासला त्याने स्ट्राईकवरती आणलंय. 5 बॉल 21 धावा. ऑन साईडला टर्न केलाय. बॉल अगदी वेगाने निघाला अलॉंग दी कार्पेट. फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. या 4 धावा आल्यानंतर धावफलक आता जाईल ते म्हणजे अगदी 44 धावा धावफलकावरती. आणि चौकाराची हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे ती अमरची. त्यांनी या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार लगावला होता. त्यानंतर मात्र लगातार 2 मारले होते आणि त्यानंतर मात्र हा चौकार. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि इथून मात्र अमरला परतावं लागतंय. इथे देखील आपण पाहताय पडल्यानंतर अंगावरती येत होता, त्याला स्केअर केलाय लॉंग लेग मध्ये. तिथे फिल्डर गेलेत तोपर्यंत 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे अगदी 45 वरती 45. 61चा पाठलाग करत असताना 3 बॉल आतापर्यंत झालेत. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये धावा इथून बनवायच्या आहेत. सॉरी 4 बॉल झालेत. ही सिंगल आली आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये इथे स्ट्रोक देखील चांगलाच खेळला. फिल्डर त्या ठिकाणी आले डीप मधनं तोपर्यंत 1च धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे. एक बॉल 15 धावसंख्येची गरज. 3 ओव्हरला बरोबर जर सरासरी काढायची झाली तर दोन्ही टीमची सरासरी अगदी सेमच होती. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये इथे नैनेशने धावा वाचवल्या.
तिथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या नयनच्या विरोधामध्ये. एक षटकार आला होता, 3 वाईड आले होते, 2 दुहेरी आले होत्या. हा वाईट बॉल आलाय. आता 1 बॉल 14 धावसंख्येची वाईट बॉल सर. आणि इथे देखील चांगलाच बॉल आला. मॅच जिंकली ती मेचकरवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्डलक टीम, सोमजाई सावळे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यानंतर सावळे टीम आपण देखील जाऊ नका. आपला देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब राहिलाय, ते देखील आपण घेऊन जायचं आहे. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता जितेंद्र. जितू होता गोल मॅन ऑफ द मॅच. त्याने एका ओव्हरमध्ये फक्त 5 धावा देत 2 विकेट मिळवल्या होत्या. जितू आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना कैलासनं धावा बनवल्या त्या म्हणजे 21 आणि बॉलिंग करत असताना मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील त्याची राहिली आहे. तो कैलास ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.